हजारो वर्षापासून संघर्ष आणि गर्जना करणारा हा मानाचा भगवा ध्वज अवतरण सोहळ्यानिमित्त या ठिकाणी माननीय माजी आमदार नितीनराजे शिंदे हे गरजले आणि अंगात संचार उभा केला आणि आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचा लाडका आणि लोकप्रिय आमदार हिंदुनिष्ठ आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांची तोप या ठिकाणी ऐकूया। हर हर ज्यांना ज्यांना बोलता येतंय त्यांनी घोषणा देण्याला काहीच हरकत नाही। हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम, जय जय श्रीराम। आज श्रीराम मंदिर चौकामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये 16व्या वर्षी रक्ताचा अभिषेक करून शपथ घेतली की मी हिंदवी स्वराज्य मावळ्यांना सोबत घेऊन स्थापन करीन। 16 वर्षाचा एक तरुणाबांड पोरगा हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतो आणि रक्ताचा अभिषेक केल्याच्या नंतरच छत्रपती होतो। तोपर्यंत आपल्याला राजा नव्हता। ज्या दिवशी शिव राज्याभिषेक झाला तो आजचा दिवस तिथीनुसार आणि शिव राज्याभिषेकाचा आपल्याला संदेश काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक करण्यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानामध्ये आया बहिणींच्या अब्रू लुटल्या जायच्या, आपली मंदिरं उद्ध्वस्त केली जायची, आपल्या मूर्त्यांचं भज्जन केलं जायचं। छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याची घटना ही अखंड हिंदू धर्माला ऊर्जा देणारी होती, गुलामगिरीतून मुक्त करणारी होती। आणि आज त्या पवित्र दिना दिवशी आपल्या सांगलीच्या रणरागिनी स्वातीताईंनी जी संकल्पना या चौकात मांडली होती, जी शपथ त्यांनी या चौकात घेतली होती की सांगलीच्या राम मंदिर चौकामध्ये 100 फुटी भगवा ध्वज उभा करण्याची संकल्पना आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं पूर्ण होते। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। मित्रांनो, शिवाजी महाराजांची संकल्पना बघा की आपण राजा झालं पाहिजे, नुसतं लढून उपयोग नाही, आपण आपलं राज्य निर्माण केलं पाहिजे। आणि ते राज्य कधी होईल की जो राज्याभिषेक झाल्याच्या नंतरच आपलं राज्य निर्माण होईल, आपला राजा हिंदू समाजाला मिळेल। आणि तिथून पुढच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये जी परिस्थिती या परिसरातली बदलली, या भागातली बदलली, या देशातली बदलली, ही आपल्या सर्वांना माहित आहे। आपण सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, पण आपण मावळे कधी होऊ? छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केला त्या स्वराज्याचे आपण पायी कधी हो? ज्याच्या मनगटामध्ये बळ आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे। मग आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपल्या मनगटामध्ये बळ आहे का? आपण निष्ठावान आहोत का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक मावळा हा निष्ठावान होता। तर आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, आपण निष्ठावान आहोत का? छत्रपती शिवाजी महाराज हे न्यायिक होते, त्यांच्या जवळच्या नात्यातल्या लोकांनी जरी चूक केली तर त्यांना दंड केला जायचा। मग आपण महाराजांचे मावळे होण्यासाठी
आपण न्यायिक आहोत का आणि सर्वात महत्वाचं आपण प्रामाणिक आहोत का, हे प्रश्न आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मनाला विचारण्याची आवश्यकता आहे. आणि आज इथं भगवा ध्वज फडकवला जातोय. भगवा हे आपल्या सर्वांचं त्यागाचं प्रतीक आहे. भगवा ही आपल्या सर्वांची अस्मिता आहे. भगवा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या रक्तानं अभिषेक घातलेला हा कलर आहे आणि तो सगळ्या मावळ्यांचं रक्त या भगव्यामध्ये उतरलेला आहे. म्हणजे तो आपला सर्वांचा स्वाभिमान अभिमान आहे. तो भगवा ध्वज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या सांगलीच्या चौकामध्ये इथून पुढे सूर्य चंद्र आहे तोपर्यंत हा भगवा इथं फडकणार आहे. सूर्य चंद्र आहे तोपर्यंत हा भगवा फडकणार आहे. कुणाच्या मध्ये हिंमत नाही. राजे आता बोलले, अरे भगव्याकडे वाकड्या नजरेनं बघण्याची कुणाची हिंमत नाही. जो कोणी बघेल त्याच काय काय अरे बघा ना, भगव्याकडे वाकडं बघण्याची हिंमत आहे. राजेनी काय इथं विषय मांडले, खरंच ती खेदाची बाब आहे. हे एसपी इथला आयुक्त काय कशा पद्धतीने ही लोक वागतायत, मला यांची खरं तर लाज वाटते. अरे सांगलीच्या राम मंदिर चौकामध्ये भगवा झेंडा फडकवण्याच्या साठी हे अशा चुकीच्या पद्धतीनं माहित्या देतात. तिकडे जावा ना, जिथं खरंच काम करायची गरज आहे. सांगली मिरज कुपवाड मध्ये तिथं तुम्ही लक्ष द्या ना. इथं कशाला उचापत्या करता आणि मग तुम्ही म्हणता दंगल होणार. कुठं आहे दंगल? काय सगळी शांतता आहे. काल मला राजेंचा फोन आला की इथं पत्र मारायचं सुरू आहे. मी माननीय एसपी महोदयांना फोन केला की इथं पत्र मारता तर नाही. मग राजेंना कोणी सांगितलं म्हणलं इथं चौकात पत्रे मारणार आहे. आणि एवढे सगळे लोक आल्यानंतर ते पत्रे इथं कसे राहतील या चौकामध्ये? एवढी जर अक्कल प्रशासनाला नसेल आणि अजून गुरुजींचे मावळे तिकडून यायचे बाकी आहेत, तोपर्यंत हे सगळं भरलंय. अजून त्यांच्याबरोबर 10,000 पोरं तरुण तरणीबाण पोरं तिकडून चालत इकडे यायला लागलेत. अजून त्याला 10-15 मिनिटाचा अवकाश आहे. अरे ही बरोबर नाही असली पद्धत. आणि त्यामुळं हे जे सगळं तुम्ही सांगितलंय ते 14 तारखेच्या मीटिंग मध्ये हे मी सगळं मांडणार आहे. कशासाठी? कारण काय? कशासाठी तुम्ही थांबवला? एकदा एसपीच्याकडं परत महानगरपालिका, तो आज कोणतरी सापडला तिथं महानगरपालिकेतला. मला आता गाडीत येताना माहिती मिळाली, हे असे मस्तवाल जे अधिकारी आहेत ना, त्यांना वटणीवरती आणण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे इथून पुढे त्यांच्याच पाठीमागं जे चुकीच्या पद्धतीनं वागतायत त्यांच्या पाठीमागं इथून पुढे आम्ही 100% लागणार आहोत. स्वातीताईंनी जे काम केलंय ते काम अत्यंत सगळ्याच्या माना उंचावणार आहे. हा 100 फुटी भगवा ध्वज आहे. 100 फुटी भगवा ध्वज याचा अर्थ आहे की आपण सगळे ताट मानेनं जगणार आहोत या ध्वजाच्या मुळा. आणि आज आपण सगळे ध्वजाच्या खाली उभा आहोत. ध्वजाच्या खाली उभा आहोत याचा अर्थ असा आहे की इथून पुढच्या काळामध्ये आपण शिवभक्त म्हणून वावरायचं आहे. शिवभक्त म्हणून आपण जगायचं आहे. आपली जबाबदारी वाढलेली आहे. आता उद्घाटन झाल्याच्या नंतर हा ध्वज फडकणार आहे. हा ध्वज फडकणार आहे याचा अर्थ आपल्या हृदयामध्ये हिंदुत्वासाठी ज्या आपल्या चेतना आहेत त्या चेतना हा ध्वज आपल्या मनामध्ये फडकवणार आहे, जागृत ठेवणार आहे. आणि इथून पुढे आपण हिंदुत्वासाठी काम करायचं आहे. ही भूमिका आपण या भगव्या ध्वजाच्या माध्यमातून घ्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा ध्वज, त्यांनी भगवा ध्वज का स्वीकारला? कारण त्यांना माहित होतं या भगव्या ध्वजामध्ये अखंड हिंदुस्थानातल्या लोकांच्या भावना लपलेल्या आहेत. जेवढे संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा यांचं भगव्याशी नातं होतं. त्यांनी धर्माला जोडणारं एक भक्तिभावाचं नातं या भगव्याच्या माध्यमातून तयार केलं होतं. या भारताच्या स्वातंत्र्यामध्ये जेवढे क्रांतीवीर होते आणि जे फासावरती गेले ते हसत हसत भगव्याचा जयघोष करत फासावरती गेले होते. सावरकर असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, भगतसिंग असतील, हे सगळे भगव्याला मानणारे हे सगळे क्रांतिकारक होते. आणि त्यामुळं तो सगळ्या क्रांतिकारकांचा भगवा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा भगवा, या महाराष्ट्रातल्या सर्व संतांचा भगवा हा आता सांगलीमध्ये ताट मानेनं फडकणार आहे. आणि या भगव्यामुळं अखंड सांगली जिल्ह्यातलं वातावरण, इतकंच काय महाराष्ट्रातलं वातावरण, कारण 100 कोटी भगवा हा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये फडकतोय, पहिल्यांदा असं घडतंय. आणि तो भगवा हा अखंड महाराष्ट्राला ऊर्जा देणार असणार आहे, अखंड महाराष्ट्राला ऊर्जा देणार असणार आहे. त्यामुळे मी स्वातीताईंचं, नितीन राजेंचं मनापासून अभिनंदन करतो की एखादं काम हातात घेतलं का ते शेवट होईपर्यंत हे दोघं थांबत नाहीत, शेवट होईपर्यंत. नितीन राजेंना बघितलं काय काय बाजूला पळून जातात, अरे हे आता काहीतरी बिलामत घेऊन आलाय आणि मग कसं आपण यांची बाजूला थांबायचं, मग मतं इकडे तिकडे जातील. अरे मतं चुलीत जाऊ द्या, आपली जी अस्मिता आहे त्या अस्मितेपासून आपण बाजूला हटता कामा नये. आणि म्हणून जेव्हा जेव्हा त्यांनी मला बोलावलंय, त्यांनी मला फोन केलाय, माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. हे भगवा ध्वजाचं काम जेव्हा या दोघांनी हातामध्ये घेतलं, अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत चिकाटीनं, वेळ देऊन, मेहनत घेऊन हे काम पूर्णत्वाकडे गेलेलं आहे. आम्हाला जेव्हा जेव्हा नितीन राजेंचा फोन आला, स्वातीताईंचा फोन आला, तर माझी ती जबाबदारी आहे, माझं ते कर्तव्य आहे. मी काय वेगळं करतोय अशातला भाग नाही. तुम्ही जे धर्मासाठी काम करताय, कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते, तलवारीच्या पातीवरती आपण स्वराज निर्माण करू, तलवारीच्या पातीवरती आपण स्वराज निर्माण करू, परंतु हे स्वराज धर्मनिष्ठेवरती चालवायचं आहे, हे स्वराज धर्मनिष्ठेवरती चालवायचं आहे. आणि त्यामुळं धर्माच्या जो आड येईल त्याच्या विरोधामध्ये भूमिका ही आपण कसल्याही परिस्थितीमध्ये घ्यायची आहे. आणि तिथं नितीन राजे आणि स्वातीताई जिथं जिथं कामासाठी आम्हाला बोलवतील, तिथं तिथं मी तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या बरोबर हजर राहणार आहे. आता कळालं धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामामध्ये काय अडचणी आहेत. अरे धर्मवीर संभाजी महाराजांच्या कामामध्ये जो अडचण करेल त्याला पूर्णपणे त्याला तुकडा साफ करायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. अरे धर्मवीर संभाजी महाराज ही आपल्या सर्वांची अस्मिता आहे. आज मी तुमच्या समोर बोलतोय, हे धर्मवीर संभाजी महाराजांच्या मुळे उभा राहून या चौकामध्ये बोलू शकतोय. तुम्ही सगळे गोळा झालाय, हे धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे तुम्ही या चौकात येऊन गोळा झालाय. नाहीतर तुम्ही इथं येऊ शकला नसता, तुम्ही इथं येऊन बोलू शकला नसता. आणि त्यामुळं त्या स्मारकाच्या बाबतीमध्ये कुणी अडचणी करत असतील तर नक्की तुम्ही आम्हाला त्या गोष्टी सांगा. एक दुसरा विषय पण राजे मला तुम्हाला सांगायचा आहे. सगळी जिहाद्यांची अतिक्रमणं निघाली पाहिजेत, या मुद्द्यावरती आपण ठाम आहोत, सगळे जिहादींचे. पण एक प्रसंग असा घडलाय, रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातात आणि त्यांच्या पश्चात जे धनगर कुटुंब तिथं आहेत, त्या कुटुंबांना पुरातत्व विभागानं नोटिसा काढलेत की यांना काढलं पाहिजे. अरे बाबानो, शिवाजी महाराजांच्या बाजूने ठामपणे लढलेले आणि शिवाजी महाराजांच्या पश्चात हे तिथं महाराजांच्या समाधीची सेवा करणारे, जेव्हा महाराजांचं निधन 1680 ला झालं
तिथून आता 300-350 वर्ष हे सगळी कुटुंब तिथं आहेत. या सह्याद्रीच्या सगळ्या कड्याकपाऱ्यामध्ये घनदाट जंगलामध्ये त्या सह्याद्रीमध्ये पोट फाडून सुईसारखे रस्ते तयार करायचे आणि तिथं महाराजांच्या पर्यंत निरोप द्यायचे. शत्रू कुठं आलेत, काय आलेत, हे सगळं प्रकरण हातामध्ये घ्यायचे. तर अशा लोकांना काढण्याच्या नोटिसा या पुरातत्व विभागानं दिलेल्या आहेत. काल भरत शेठ गोगावले पालकमंत्री तिथं गेले होते, त्यांनी त्या नोटिसा फाडून टाकलेल्या आहेत की रायगडचे पालकमंत्री म्हणून. तर या विषयामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. गुरुजींच्या पण या कानावरती आपण हे विषय नक्की घालू. आणि इथून पुढच्या काळामध्ये आता गुरुजी तर 80-85 वय झालं, तरणा बाण पोरगा बघा कसा यायला लागलाय. जे हिंदू धर्मासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत, हिंदू धर्मासाठी लढतायत, एक महाराष्ट्रामध्ये तरुणांची फळी तयार करण्यामध्ये एक मोठं योगदान ते देत आहेत, रात्रंदिवस राबतायत. त्यांच्या सोबत नितीन राजे आहेत, स्वातीताई आहेत, शेखर भाऊ आहेत, समीदादा, ही सगळी टीम आहे. पण नितीन राजेचा आणि स्वातीताईचा मी तर खरं तर फॅन झालोय. एखादं काम हातात घेतल्यानंतर ते किती रेटावं आणि ते कसं करून घ्यावं ते ह्या दोघांच्याकडून शिकावं. ह्या दोघांच्याकडून. अरे का नितीन राजे काय आता आमदारकी लढवणार आहेत का? नाही ना. पण किती ते जोडपं इतकं काम करताय, मेहनत करताय. मध्ये मुंबईला आले, देवाभाऊंच्याकडे आम्ही गेलो, मी आणि राजे, बरोबर ना. आणि देवाभाऊला सांगितलं असं असं एक ध्वज उभा, भगवा ध्वज उभा करायचा आहे आणि तिथं अडचण येते. साहेब खरंच हसले. अरे म्हणले मी इथं असताना तिथं कशी काय अडचण येऊ शकते? तर या गोष्टी सांगण्यासारख्या नाहीत. परंतु त्यांनी निरोप दिला. आता चंद्रकांत दादांनी डायरेक्ट आदेशच दिला की बाबांनो तुम्ही आज ध्वज फडकवा, बाकीचं माझं मी सगळं बघतो. दादांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. उद्या चंद्रकांत दादांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या पण आपण भरपूर शुभेच्छा आज राज्याभिषेक दिनाच्या दिनी देऊ. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.